एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे देखील जमा झालेले आहेत. आता नेमकं काय अपडेट आहे, किती शेतकऱ्यांपर्यंत सरकारचा पैसा पोहोचलाय कर्जमाफीच्या माध्यमातून, आणि आणखी पुढची जी यादी ती ऑगस्ट महिन्यात येणार होती त्या संदर्भात काय नेमकं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये साधारणतः 17 लाख पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा होणार आहे. आणि 17 लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या यादीचा जर विचार केला तर साधारणतः पहिला हप्ता आपण त्यातला 6,22,000 शेतकऱ्यांना आणि त्यांना 5,028 कोटी रुपयाचं हे शेतकऱ्यांना कर्जाचं ते वितरण, आपल्या हप्त्याचं वितरण किंवा माफीचं वितरण हे केलेलं आहे. आणि ती यादी आता टप्प्याटप्प्याने आता हे वितरण हे असंच चालू राहणार आहे. आणि कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र जमा होणार आहे. 17 लाख शेतकऱ्यांपैकी आज जर आपण विचार केला तर साधारणतः आज अखेर साधारणतः 13 लाख शेतकऱ्यांनी केवायसीचं काम त्यांचं हे पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता ह्या 13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातल्या त्यात आता ह्याची अडचण, कर्ज आपल्या माफीची अडचण काय राहणार नाही. त्यांना ताबडतोब टप्प्याटप्प्याने ही कर्ज माफीची रक्कम मिळेल. आज आपण जर सगळ्यांचा जर विचार केला तर साधारणतः पहिल्या यादीतील ह्याच्यामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना त्या यादीतून आपण वगळलेलं आहे. आणि साधारणतः त्यांची संख्या पण मला वाटतं आपल्याकडं आलेली आहे. आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे अपात्र शेतकरी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आयकर शेतकरी साधारणतः 94,000 शेतकरी हे आयकर भरत असल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत. आणि अन्य कारणामुळे साधारणतः 46,000 शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत. तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं लवकरात लवकर जे 2 लाखाच्या आतील रक्कम, 2 लाखाच्या वरची रक्कम आणि प्रोत्साहन अनुदान जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या सर्वांचं लवकरात लवकर वाटप केलं जाईल. कालच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये संपेपर्यंत किंवा त्याच्या थोडं मागं पुढं ती रक्कम, कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. मामा, या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम काय की राज्य सरकारनं ज्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती कर्जमाफीची त्यावेळेस निकष वेगळे होते आणि आता काही निकष वेगळे आहेत असं शेतकऱ्यांचा आरोप होतोय. निकष काही बदललेत का कर्जमाफीचे, की जुन्या नियम? कर्जमाफीचे निकषामध्ये कुठल्याही प्रकारची बदल झालेली नाही. पूर्वी जे निकष होते तेच निकष आहेत. एवढंच आहे की 2019 साली महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ दिला होता त्यांना आपण ह्या पहिल्या निकषामध्ये 50,000 रुपयेच त्यांना देणार होतो. परंतु पुन्हा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय बदल करून त्यांनाही 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांना त्यांनाही सरसकट त्यावेळेस कर्जमाफीचा आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती संख्या आपल्यामध्ये ही थोडी वाढलेली आहे. पेरण्यांचं काय आव्हान, किती टक्के झालं? पेरण्यांच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज अखेर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जर विचार केला तर साधारणतः 91% जे आपलं उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाप्रमाणे 91% क्षेत्रावरती आपली पेरणी ही झालेली आहे. आणि निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की नाशिक विभागामध्ये सर्वाधिक पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे. 95% पेरणी ही नाशिक विभागामध्ये झालेली आहे. आणि मराठवाडा विभागामध्ये 94% पेरणी झालेली आहे. आणि सर्वात पेरणी ही ठाणे विभागात सर्वात कमी ही 85% पेरणी झालेली आहे.
आणि विदर्भ विभागात सुद्धा साधारणतः 96% पेरणी झालेली आहे. अजूनही काही ठिकाणी पेरणीचं काम हे सुरू आहे आणि जे आपलं उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे निश्चित प्रकारे शेतकरी पेरण्याचं काम सुरू आहे. खताच्या बाबतीमध्ये ह्या वर्षी शासनाने खूप काही चांगले निर्णय घेतले. लिंकिंगच्या बाबतीमध्ये खूप कडक धोरण हे शासनाने ह्या वर्षी अवलंबल्यामुळं ठीक आहे. अजूनही खताच्या बाबतीमध्ये कुठं जर लिंकिंग होत असेल तर निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्यांनी आमच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा. जे विक्रेते जे अनुदानित खत विकतात त्यांना विना अनुदानित खत तिथं आता दुकानामध्ये ठेवता येणार नाही असा एक कडक आम्ही नियम शासनाने तो जी आर काढलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्याला त्याचा फायदा झालेला आहे. आज अखेर खताच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की खताचा साठा आपल्या नियोजनाप्रमाणे आपल्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे खताच्या बाबतीमध्ये जर कुणी एखादा डीलर किंवा कोण विक्रेता जर काळा बाजार करत असेल तोही आमचे संपर्क साधा. निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये असं जर कोण आम्ही लगेच ताबडतोब त्याच्यावरती कडक कारवाई करू. मामा, एक राजकीय प्रश्न असा होता, आता डिलिमिटेशनचं सगळं सुरू आहे, पण शरद पवार साहेबांचे सगळे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. राजकीय गणितं वेगळी लावली जात आहेत. तुमचं काही बोलणं झाले काय असं त्याच्या बाबतीत तुमच्या पक्षाची वगैरे किंवा आपल्यापैकी पण परत? आता या बाबतीमध्ये हा विषय शेवटी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचा आहे. त्यामुळं ह्या बाबतीमध्ये तो प्रश्न मला विचारण्यापेक्षा आपण त्यांच्या अध्यक्षांना किंवा त्यांच्या प्रमुखांना जर विचारला तर तो बरं होईल, कारण का तेच योग्य ते उत्तर ते आपल्या सर्वांना देतील. मामा, जर आपण बघितलं तर एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी एक संयुक्त कारवाई केलेली आहे. दूध भेसळचं एक मोठं रॅकेट समोर आलेलं आहे. 24 जणांना यामध्ये अटक केलेली आहे. हे दूध संकलन करत होते, तिथंच भेसळ अशा पद्धतीने करत होते. मोठ्या डेअरीजला हे सगळं जात होतं. हे आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तुमच्याच पक्षातील काही लोक याच्यामध्ये आहेत. जर नाव घ्यायला झालं तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं जे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत विष्णू हिंगे यांचा पुतण्या हे सगळं रॅकेटचं सूत्रधार आहे. म्हणजे अर्थात ह्याच्या मार्फत हे सगळं सुरू होतं. मामा, एकीकडे तुम्ही जिल्ह्याचे एवढे मोठे नेते आहात आणि तुमच्याच पक्षातील लोक अशा पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळतायत. निश्चित प्रकारे आपण जो प्रश्न विचारला, खरं तर दुधाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो आणि चांगल्या प्रकारचं त्या व्यवसायामध्ये तो माझा शेतकरी कष्ट करून मेहनतीने चांगल्या प्रकारचे त्याला दुधामध्ये पैसे मिळतात. त्याला त्या पैशातून त्याचा रोजचा बाजार, भाजीपाला, रोजचा किराणा मालापासून त्याला त्यातनं त्याचा उदरनिर्वाह होतो. परंतु या बाबतीमध्ये निश्चित मी खरं सांगतो, तो कुठल्या पक्षाचा आहे म्हणण्यापेक्षा दुधात भेसळ करणारा हा निश्चित प्रकारे मी म्हणेल खूप मोठा, तो मी त्याला अतिरेकी मानणार नाही, परंतु खूप मोठा एक दरोडेखोर मानण्यापेक्षा त्याला काय उपमा द्यावी ती कमी आहे. परंतु निश्चित प्रकारे असे कोणीही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, दुधात भेसळ करणाऱ्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे की पुन्हा असं कोणाचं धाडस दुधामध्ये भेसळ करण्याचं धाडस कोणाचं होणार नाही. इतक्यापर्यंत त्याची निश्चित प्रकारे सरकार या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करेल. मोठमोठ्या दूध डेअरींना जातं. तुमच्याकडे सोनाईला सुद्धा मध्यंतरी रेड झाले होते. त्याचा पुढं काय म्हणजे काय आव्हान बाकीच्या गोष्टी बाहेर आले नाही. असं तिकडे बी जातं का? तुम्ही कृषी मंत्री म्हणून कधी हे बघितलं का, काय आहे नक्की हे दूध? नाही, या बाबतीमध्ये मला आपल्याला माहिती आहे की बातम्या यातनं आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजत होत्या. म्हणून मगाशी म्हणलं की ह्या बाबतीमध्ये कुणीही कुठल्या पक्षाचा असला, दुधात भेसळ करणारा कुणी असला तर त्याच्यावरती निश्चित प्रकारे शासन कठोरात कठोर कारवाई करेल. कधी आपण हे चेक ठेवलं का, एवढं दुधाचं संकलन होतं आणि एवढं दूध मार्केटमध्ये येतं कुठून? हे 100% या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आता सरकार पाठीमागं कदाचित थोडं हे झालं असेल, पण इथनं पुढं नक्की या बाबतीमध्ये लक्ष देईल. कारण का शेवटी हे दूध लहान मुलांना, गरोदर मातांना, आमच्या वयोवृद्ध ज्येष्ठांना ते दूध पितात आणि त्यातनं त्यांना कुठंतरी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यातनं ही करत असतात. परंतु असं जर कोणी करणार असेल तर नक्की एक ते चुकीची गोष्ट आहे आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे अशा लोकांना कुठंतरी ठेचून काढलं पाहिजे. तर पॉलिटिकल प्रेशर सुद्धा दिसतंय पोलिसांवर. काही म्हणजे अटक करायला उशीर सुद्धा या बाबतीमध्ये राष्ट्रवादीचे असल्यामुळे
या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी जाहीर केलेलं आहे. या बाबतीमध्ये आम्ही कुणाचाही, तो कुठल्याही कार्यकर्ता पक्षाचा असला, कुठलाही किती मोठा नेता असला, त्याच्यावरती आम्ही कारवाई करू आणि त्याप्रमाणे आज कारवाई केलेली आहे. यातला जो आरोपी आहे सुशांत हिंगे, याचे जे काका आहेत विष्णू हिंगे, हे कात्रज दूध डेअरीवरती संचालक म्हणून देखील अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. काम पाहिलेलं आहे. त्यामध्ये याचा सदस्य अर्थ कात्रज दूध डेअरीमध्ये देखील अशा पद्धतीने हा सर्व कारभार सुरू आहे का? नाही, कात्रज दूध डेअरीची तपासणी पण झालेली आहे, तपासणी पण केलेली आहे. या बाबतीमध्ये कात्रज दूध डेअरीला माझ्या माहितीप्रमाणे क्लीन चिट मिळालेली आहे. सोनाईचं काय झालं मग? ते सोनाईचं मला काही माहिती घेतली नाही. माहिती ऐका ना, मला माहिती मिळाली नाही. आता मी ती एकच सांगितलं ना, जो कोण दोषी असेल, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, कुठल्या एखाद्या Political pressure असल्यामुळे पुढे कारवाई होत नाही, असं म्हणणं आहे. या बाबतीमध्ये कुणीही जो त्यात दोषी आढळला, तपासामध्ये, चौकशीमध्ये दोषी आढळला, त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, त्याला आम्ही सोडणार नाही. 20 दिवस झाले आणि तुम्ही म्हणता अजून माहितीच नाहीये, तर काय समजायचं? नाही, माहिती म्हणत नाही मी तुम्हाला, की ह्यामध्ये चौकशीमध्ये, तपासामध्ये जो कोण दोषी आढळेल त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, त्याला आम्ही सोडणार नाही. आणि असं सोडणार नाही की परत भविष्यामध्ये असं कुणी ह्या दुधामध्ये भेसळ करणार नाही. राज्यात किती ठिकाणी असं सगळं सुरू असेल मग आता सुरुवात तर झालेली आहे ना, सुरुवात तर झालेली आहे. आता हळूहळू सगळंच रॅकेट बाहेर येईल. त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या सगळ्याला एक माहिती आहे की या बाबतीमध्ये त्यांच्या एकदा कारवाई झाल्यानंतर दुसरी कोणाची हिंमत होणार नाही. राजकीय प्रश्न, प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय सल्लागाराची नियुक्ती झाली का नाही झाली, काय नेमकं? कारण त्याच्यावर तुम्ही एकीकडे म्हटला होता की राजकीय सल्लागार म्हणून त्याची नियुक्ती झाली, प्रदेश अध्यक्ष म्हटलं तसं काही झालेलंच नाही. कुठंतरी विसंवाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसून होतोय. प्रशांत संवाद म्हणण्यापेक्षा हा विषय राजकीय सल्लागार नेमणं, त्याला हे करणं, हा विषय आमच्या प्रमुख ह्या सुनेत्रावहिनी पवार आहेत. तो त्यांचा निर्णय आहे आणि तोच त्या बाबतीमध्ये, सुनेत्रावहिनीच या बाबतीमध्ये आपल्याला निश्चित प्रकारे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवड होण्यापेक्षा प्रशांत किशोरचा आणि अजितदादा पवार साहेबांचा आणि पार्थदादा पवारांचे संबंध खूप चांगले होते. आणि दादा नसल्यामुळे कदाचित त्यांची ती एक सदिच्छा भेट वहिनींना होती. आणि भेटीनंतर निश्चित प्रकारे त्यामध्ये कुठल्याही प्रदेशाध्यक्ष बदलायची किंवा कुठली राजकीय चर्चा झालेली नाही आणि झालेली नसावी. परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कुठेतरी बातम्या थोड्या वेगळ्या येत आहेत, समज गैरसमज होत आहेत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे असं कुठलंही गोष्ट नाहीये. प्रशांत किशोर हे त्यांचा आणि दादांचे संबंध होते, त्यामुळे ते वहिनींना भेटायला आले होते. तुम्हाला काय वाटतं, खरंच राष्ट्रवादी तुमच्या या पक्षाला राजकीय सल्लागाराची गरज आहे का? तुमच्याकडे तर किती चांगले नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, पार्थ पवार असतील, तटकरे असतील, तुम्ही स्वतः एवढे सिनियर आहात, एवढे सगळे तज्ञ असताना तुम्हाला कशाला गरज आहे? वाटतं का खरंच गरज आहे या राजकीय शेवटी सल्लागाराची? तुम्हाला मी सांगतो, कुठलाही पक्ष किती नेता मोठा असला तरी सल्लागार असलेला कधीही चांगला असतो, चांगला सल्लागार असलेला कधीही चांगला असतो. ठीक आहे, शेवटी काय का ना, सल्लागार असला तरी कुठला सल्ला ऐकायचा आणि कुठला ऐकायचा नाही तो प्रमुखांचा निर्णय असतो. प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा नेमकी आल्या कुठून? ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, मी पुन्हा एकदा परत सांगतो, आमच्या सुनेत्रावहिनी पवार प्रमुख आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आहेत, आमचे देशाचे नेते प्रफुल्लभाई आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत. हे सगळे नेते राष्ट्रवादीचे आमचे भक्कम आहेत. ह्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आणि सुनेत्रावहिनी आमच्या प्रमुख आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पक्षाचं संघटन हे जोरात आहे. आणि ग्रामीण भागामध्ये निश्चित प्रकारे आजही या पक्षाची ताकद ही मोठी आहे. त्यामुळे कोण भेटला, कुणी काय सल्ला दिला किंवा कुठं समज गैरसमज असा झाला, असं कुठलंही आमच्या पक्षामध्ये कुठलंही बदलाचं किंवा कुठला विषय नाहीये. आणि आमचे संपूर्ण सगळे अधिकार हे सुनेत्रावहिनी पवार यांना आहेत. काय सुनील तटकरे यांना पक्षातूनच विरोध होते. भाऊसाहेब गोरे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले की तटकरेंची नियुक्तीच ही निर्लक्षच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार हा सुनेत्रावहिनी पवार यांचा आहे.
तर सुनेत्राबाई पवार यांचा अधिकार मी पण घेऊ शकणार नाही. अर्थखात्याचं भूमिका अजून भिजत आहे. राष्ट्रवादीकडे दादांकडे ते खातं होतं, वर्षानुवर्ष दादांनी ते खातं सांभाळलं, पण आता एवढे दिवस झाले पण त्या खात्याबद्दल अजून निर्णय येत नाही. राष्ट्रवादी अडून बसते आहे, एकनाथ शिंदे विरोध करतात असं देखील कानावरती येत आहे. काय नेमकं त्या या बाबतीमध्ये कोणाचा विरोध नसावा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी मुख्यमंत्री निर्णय घेताना शेवटी आपल्याला माहिती आहे की त्यांनाही किंवा प्रदेशाध्यक्ष नवीन द्यावा अशी मागणी केली जाते. या बाबतीमध्ये आता आम्ही सगळे आमदार आहोत. आमच्यात तर कसं कोणाचंच आता शेवटी आम्ही प्रमुख आहे, आम्ही जनतेमध्ये असतो, आम्ही ग्रामीण भागामध्ये असतो. असं मला आमच्यामध्ये कुठलाही आमदार कुठं बोलताना किंवा हे करताना तिथं ते दिसलेले नाहीयेत. त्यामुळे निश्चित प्रकारे आज 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 ऐका ना, हा जो विषय आहे तो सुनेत्राबाई पवार यांचा आहे आणि सुनेत्राबाई पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल. बाबा, उद्या पुण्यामध्ये तिरंगा रॅली होणार आहे, त्याला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत. तुम्ही बी जाणार का त्याच्यामध्ये, त्या तिरंगा रॅलीमध्ये? कारण तुम्ही अलीकडं इतर कार्यक्रमांमध्ये कमी तर भाजपच्या कार्यक्रमांमध्ये जास्त दिसता. कारण तुम्ही सध्या मुख्यमंत्र्यांवर प्रचंड खुश आहात. नाही, मुख्यमंत्री आमचे नेते खरंच एक चांगला मुख्यमंत्री या राज्याला मिळाला आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार साहेब असतील आणि शेवटी मी राज्याचा कृषी मंत्री आहे आणि कृषी विभागाचे जे जे कार्यक्रम असतील ते कुठल्या पक्षाचे कुणाचे आहेत ते बघण्यापेक्षा ते कार्यक्रम शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या कार्यक्रमाला कुठल्याही पक्षाने मला बोलवलं तर मला मी जाऊ शकतो आणि मला जाणं गरजेचं आहे. तिरंगा रॅलीला असणार का? तिरंगा रॅलीच्या बाबतीमध्ये आज आतापर्यंत मला बोलवलेलं नाहीये. जर बोललो तर नक्की जाईल. बाबा, अलीकडे जयंत पाटील आणि मुख्यमंत्री दोघे एकत्र खूपदा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. प्रवासही करतात, काय वाटतं? आपण हे जयंत पाटलांना साहेबांनाच विचारा ना. तुम्हाला जर प्रदेशाध्यक्ष ऑफर आली तर तुम्ही स्वीकारणार का प्रदेशाध्यक्ष? तुम्हाला जर ऑफर आली तर तुम्ही स्वीकारणार का? तुम्ही जुने जाणते नेते आहात, दादांसोबत काम केले, राज्य दोन तर पिंजून काढले तुम्ही पंचायत. नाही पण तुम्ही आमच्या तटकरे साहेबांचं कामकाज इतकं जोरात आहे, इतकं चांगलं आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं काम आहे आणि ते असताना ते एवढं काम चांगलं असताना आणि हा निर्णय सुनेत्राबाई पवार यांचा असताना तुम्ही माझ्या मनात तुम्ही असा प्रश्न न विचारलेला बरा. तटकरे साहेबांच्या सुनेत्रा आपलं तटकरे साहेबांचं काम हे चांगलं आहे आणि आज आपल्याला तटकरे साहेबांची निश्चित प्रकारे खूप त्यांचं आहे. त्यामुळे सुनेत्राबाई पवार या बाबतीमध्ये निर्णय हा सुनेत्राबाई पवारांचा आहे. त्यामुळे तटकरे साहेबांबद्दल कुणाचं म्हणजे आमचं जर कुठल्याच आमदारांची तक्रार नाही. अर्थखातं जर दिलं तर घेणार का? ते पण आता चालू आहे की ते पण आमचा संपूर्ण हा अधिकार सुनेत्राबाई पवार यांचा आहे. मामा, गेल्या काही कालावधीमध्ये शरद पवारांनी मोदींची भेट घेतली 2 वेळा. त्याच्यावर पृथ्वीराज चव्हाणांचं असं म्हणलंय की काहीतरी अस्वस्थता आहे आणि या भेटीमागं काहीतरी राजकारण असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आता या बाबतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनाच तुम्ही ते विचारा. तर तुम्हाला काय वाटतं? मला काहीच माहिती नाही, मी कसं त्यांचं सांगणार आहे. बोगस नुकत्याच काय पक्षाच्या नियुक्त्या झाल्या, युवतेच्या अध्यक्षपदी यांच्याकडे निर्मला नवलेंकडे काय क्रायटेरिया लावले होते? नाही, शेवटी आता कुठे तर पक्षात बदल म्हणून नवीन नवलेताई त्यांचं कामकाज पूर्वी सरपंच म्हणून खूप मोठं काम आहे. युतीमध्ये त्यांचं संघटन चांगलं आहे. त्यामुळे राज्यामध्ये एक नवीन म्हणून ते सगळीकडे फिरतील आणि पक्ष संघटना आमची वाढवतील, त्यामुळे त्यांना दिलेलं आहे. बोगस खर्च बियाणं औषधं सगळीकडे पाहायला मिळत अनेक ठिकाणी. एफडीए साठी आपण कारवाई करणार का? 100% कारवाई आम्ही करतो. तुम्ही बघितलं काल असं कोण चुकीचं करत असेल तर ताबडतोब दुकान FIR दाखल ताबडतोब करतोय आणि या बाबतीमध्ये कुणी भेसळ किंवा कुणी जर केलं तर किंवा ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही कुठे त्याला सोडलेलं नाही. नुसता परवाना निलंबित होतोय, मात्र कंपन्यांवरती फौजदारी कारवाई होणार का? 100%